आज महाशिवरात्री. संपूर्ण देशभरामध्ये आजचा दिवस उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक शिवप्रेमी महाशिवरात्री दिनी शंकरापुढे नतमस्तक होत असतात. मंदिरामध्ये भाविकांची अमाप गर्दी झालेली असते. पुण्यात देखील भगवान शंकराची अनेक पुरातन तसेच नवीन बांधणीची मंदिरं आहेत. काही पुरातन मंदिरं आपली ओळख आजही जपून आहेत, मात्र काही मंदिरं भाविकांना माहितीही नाहीत. डोलेजंग इमारतींमध्ये ही मंदिरं झाकली गेली आहेत. आज आपण पुण्यातील असेच एक पेशवेकालीन, पुरातन आणि उत्तम स्थापत्य शैली असलेल्या मंदिराबाबत जाणून घेणार आहोत, जे अनेक मंदिर भाविकांपासून अनभिज्ञ आहेत. पुण्याच्या मध्यवर्ती भागातील रविवार पेठेत हे मंदिर वाडा संस्कृतीच्या पाऊलखुणा जपत उभे आहे. फडके हौदाजवळ असलेले फडके महादेव मंदिर हे एक पेशवेकालीन मंदिर आहे. खिंडी दरवाजासह असलेले लाकडी प्रवेशद्वार हे याची ग्वाही देत आहे. संपूर्ण वाड्याच्या मध्यभागी असलेले हे मंदिर स्थापत्य आणि लाकडी बांधकामाचा उत्तम नमुना आहे. मंदिरामध्ये गर्भगृह, सभामंडप आणि प्रदक्षिणा मार्ग आहे. संपूर्ण लाकडी सभामंडपामध्ये बसण्यासाठी मोठी जागा आहे. त्याचबरोबर लाकडी छत असून जुन्या काळी दिवा लटकवण्यासाठी खिळे लावण्यात आले आहे. यावरून मंदिर पूर्वीच्या काळी दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघत असेल. मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठी मार्ग आहे. या मार्गाच्या सुरुवातीला आणि शेवटी सुंदर अशी लाकडी कमान आहे. या कमानीमुळे मंदिराचे सौंदर्य आणखी खुलले आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये मध्यम आकाराचे गर्भगृह आहे. त्याआधी लाकडी ओट्यावर शिवाचे वाहन असलेला नंदी विराजमान झालाय. नंदी छोटासा असला तरी एकाच काळ्या पाषाणामध्ये कोरलेला आहे. त्याच्यावर सुंदर अशी झूल कोरण्यात आली आहे. त्याचबरोबर एका बाजूला पोटसुळ्या गणपती तर दुसऱ्या बाजूला दगडी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे. गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी ललाट बिंबावर पुरातन काळातील दगडी गणेशा कोरण्यात आलाय. ललाट बिंबावरील देवदेवतावरून मंदिर कोणत्या देवाचे आहे हे अगदी सहज ओळखता येते. असे मानले जाते की जर मंदिराच्या ललाट बिंबावर शिवपरिवार असेल किंवा शक्यतो गणपती असेल तर ते भगवान शंकराचे किंवा शिवपरिवारातील देवाचे मंदिर मानले जाते. तसेच ललाट बिंबावर जर गरुड किंवा गजलक्ष्मी कोरलेली असेल तर ते भगवान विष्णूचे मंदिर मानले जाते. या फडके महादेव मंदिराच्या गर्भगृहामध्ये स्वयंभू असे शिवलिंग आहे. त्याच्या भोवती तांब्याचा नाग आहे. त्याचबरोबर शिवलिंगाच्या पाठीमागे माता पार्वती आणि गणपती व कार्तिकेय यांच्या देखील मूर्त्या आहेत. पुजाऱ्यांच्या मते हे पुण्यातील एकमेव संपूर्ण शिवपरिवार गर्भगृहामध्ये असलेलं मंदिर आहे. पुण्यातील या फडके महादेव मंदिर फडके घराण्याकडून बांधण्यात आलं, मात्र आता त्यांच्यापैकी कोणीही सध्या अस्तित्वात नाही. मंदिराचा सांभाळ, देखरेख आणि पूजा मंदिराच्या वाड्यामध्ये राहणारं एक कुटुंब करतंय. मंदिराची वास्तू प्रसन्न आणि पेशव्यांच्या काळातील असली तरी अनेक पुणेकरांना आणि शिवप्रेमींना हे मंदिर माहिती नाही. आजूबाजूला मोठ्या बिल्डिंग झाल्यामुळे मंदिर झाकले गेले आहे. या अनभिज्ञ मंदिर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नवराष्ट्र डिजिटल टीमचा हा प्रयत्न. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.